नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा वर्धामार्फत सोयाबीन पेरणीपूर्व बीज प्रक्रिया कशी करावी याविषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। विदर्भामध्ये कापूस पिकानंतर सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। सोयाबीन पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, चक्रीभुंगा, उंटअळी तसेच मागील वर्षी आलेला चारकोल रॉट, शेंगेवरील करपा व पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता। त्यामुळे सोयाबीन पिकावर येणाऱ्या कीड व रोग हे टाळण्याकरिता तसेच त्यांचे प्राथमिक अवस्थेत व्यवस्थापन होण्याकरिता पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते। शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहित आहे खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, जास्त पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे। तसेच सोयाबीन पिकाच्या रोपावस्थेत पोषक वातावरणामुळे जसे जास्त पाऊस, जास्त आर्द्रता आणि शेतात पाणी साचल्यामुळे मुळकूज व खोडकूज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो। जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून टाळता येते। खोडमाशी व रसशोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्याने पीक किमान 1 महिना सुरक्षित राहते। तसेच जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, रोपांची वाढ जोमाने होते व उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता वाढते। बीज प्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5%, संयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे, त्यानंतर थायमिथॉक्झान 30% FS या कीटकनाशकाची 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात घेऊन बीज प्रक्रिया करावी। सर्वात शेवटी जीवाणू संवर्धक रायझोबियम जापोनिकम 25 ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू PSB 25 ग्रॅम बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करावी। मागील वर्षी सोयाबीन पिकावर आलेल्या चारकोल रॉट रोगाची बुरशी फळे ही जमिनीमध्ये जिवंत असल्यामुळे पेरणी अगोदर 1 एकर क्षेत्रफळाकरिता 2 किलो किंवा 2 लिटर ट्रायकोडर्मा 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीवर फेकावा, म्हणजेच माती प्रक्रिया करावी व त्यानंतर 4 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून